चाकूर तालुक्यावर राष्ट्रवादीची मोहर. चापोलीत रंजना चाटेंचा 3277 मतांनी दणदणीत विजय. चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत तालुक्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गटांपैकी 4 गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय, तर पंचायत समितीच्या 10 गणांपैकी 8 गणांवर राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. चापोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ रंजना भालचंद्र चाटे यांनी तब्बल 3277 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर चापोली गणातून गजानन होनराव आणि आंजणसोंडा बुद्रुक गणातून सौ सुप्रिया हाके यांनीही विजय संपादन केला आहे. हा निकाल म्हणजे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे बोलले जात आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत जल्लोष केला आणि राष्ट्रवादीचा विजय असोच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब व स्वर्गीय आदरणीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांच्यावर विश्वास ठेवून चापोली मतदारसंघातील सर्व जनतेने आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतानं विजयी केलेला आहे. त्याबद्दल चापोली मतदारसंघातील सर्व जनतेचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी व असंख्य जनतेला भरभरून पाठिंबा दिला. निश्चितपणानं त्यांच्या ऋणामध्ये आम्ही राहू इच्छितो. या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. या ठिकाणी ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जनतेला सामोरे गेलं. माननीय बाबासाहेब पाटील साहेबांनी या जनतेमध्ये केलेले जे काम आहेत त्या कामाच्या जोरावर स्वर्गीय आदरणीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांनी गेल्या 60 वर्षापासून चापोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये केलेल्या शैक्षणिक क्रांतीच्या जोरावर, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदरणीय दादांनी केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही जनतेला या ठिकाणी सामोरे गेलो होतो. ही निवडणूक आम्ही विकासावर लढवली आणि यामध्ये जनतेनं आमच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि निश्चितपणानं सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्यावर विश्वास जनतेने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या निवडणुकीमधून माननीय बाबासाहेब पाटील यांचे निश्चितपणानं हात बळकट करण्याचं काम झालेलं आहे. माननीय साहेबांनी मतदारसंघामध्ये भरभरून विकास केलेला आहे आणि यापुढे जाऊनही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही या चापोली परिसरात निश्चित विकास कामं करू असं आश्वासन मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी देतो. आणि सर्व चापोली मतदारसंघातील सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि आपण मतदानरूपी जे आमच्यावर कर्ज केलेलं आहे त्याची परतफेड आम्ही विकासाच्या माध्यमातून 100% करू असं आश्वासन मी या ठिकाणी देतो. सर्व जनतेचे जाहीर आभार. चापोली जिल्हा परिषद गटातून मतदारसंघ भरघोस मतांनी विजय केले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. सर्व जनतेचे खूप आभारी आहे. जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू आम्ही. सर्व जनतेला, दादाईला, बाबासाहेब पाटलांना, शेवटी आमच्या माध्यमातून जनतेला काय सांगू? जनतेचे सर्व आभार मानेन. जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू. की सर्वसामान्य घराण्यातून पण बी निवडून येऊ शकतो आपण. सहकार मंत्री साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला ते जनतेने दाखवलेला आहे. आज काय सांगताय, कशा आहेत भावना व्यक्त करणं शब्दात हे शक्य नाही, पण दिलेल्या मायबाप जनता मतदार बंधूंचे व सर्व मित्र परिवार मंडळींचे धन्यवाद. खूप या दिलेल्या संधीचा मी पूर्णपूर तुमच्यासाठी काम करीन आणि हे विश्वास दाखवतो. तुम्ही दिलेले त्याबद्दल सर्वांचे आभार. या पदावर पूर्णपणे 100% देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि चाकूर तालुक्याला सभापती पदाचा 1 नंबर माझा प्रयत्न असेल. आमचे आजोदादा पण कामाचे होते, आमचे साहेब बाबासाहेब पाटील साहेब पण कामाचे आहेत आणि आम्ही पण त्यांच्यासारखं काम करू. कामाची पावती आहे ही. बाबासाहेब पाटलाने जे निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रासाठी कुणीच याची वाट अडवू शकत नाही आणि भविष्यात खरी श्रद्धांजली ही